General Science, Standard 8. Students, before this video, we studied about area and pressure and formula of pressure, force upon area on which the force is applied. Now, in this video, we are studying about unit of pressure and pressure on solids and liquids. Unit of pressure. The SI unit of force is Newton, which is denoted by capital N. Area is measured in meters square. Therefore, the SI unit of pressure is Newton per meter square. It is known as Pascal and denoted by letter PA. In atmospheric science, the unit for pressure is bar, and 1 bar is equal to 10 raised to 5 PA. Pressure is a scalar quantity. विद्यार्थी मित्रांनो, दाबाचे एकक याविषयी आपण बघतोय. बलाचे एसआय पद्धतीत एकक न्यूटन हे आहे आणि ते कॅपिटल एन या अक्षराने दाखवले जाते. क्षेत्रफळाचे एकक मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटर आहे. म्हणून दाबाचे एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर असे होईल. यालाच पास्कल PA असे म्हणतात. हवामानशास्त्रात दाबाचे एकक बार हे आहे आणि 1 बार बरोबर 10⁵ PA हे आहे. दाब ही एक अदिश राशी आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश राशी, जिला दिशाची गरज नसते. Presently, we are considering only the force acting on an area in a direction perpendicular to it. म्हणजे सध्या आपण केवळ एखाद्या पृष्ठभागावरील त्यास लंब असलेल्या बलाचा विचार करत आहोत. In area, if area increases, pressure reduces for the same force, and if the area decreases, the pressure increases for the same force. For example, due to natural adaptation in bottom surface of camel's feet, they are broad. Hence, the camel's weight is exerted on a large area and the pressure on the sand is reduced. This is why camel's feet do not penetrate into the sand and it becomes easy to walk. क्षेत्रफळ वाढले की त्याचा बलाला आपण दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाला दाब वाढतो. तर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की उंटाच्या पायांचे तळवे हे कसे असतात, पसरट असतात. त्यामुळे उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर त्याचा पडणारा जो दाब आहे तो कमी होतो. म्हणूनच उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत आणि त्याला चालणे सोपे होते. नाउ प्रेशर ऑन सॉलिड्स. एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन all the objects kept in air. When a weight is kept on a solid, pressure is exerted on it. This pressure depends on the value of the weight and the contact area between the two. स्थायूवरील दाब आपण आता बघतोय. हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो त्या वजनावर
व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. ट्राय धिस. डू द ॲक्टिव्हिटी एज डिपिक्टेड इन फिगर 3.5. व्हॉट इज सीन. तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल 3.5 मध्ये बघा. काय तुम्हाला आढळून येतं जर तुम्ही कृती करून पहा. व्हॉट दे टेकन. वन वुडन plank is kept as shown in figure on 2 blocks. The wooden plank is straight. After that they kept 4 books separate four books on the plank. The plank is not bended. And in third diagram they kept 4 books one ओव्हर अदर. म्हणजेच काय झालं आहे, त्यांनी आधी नुसतीच फळी ठेवली आहे. फळी जी आहे ती सरळ आहे. मग फळीवरती 4 पुस्तकं वेगवेगळी ठेवलेली आहेत. आकृतीमध्ये बघा तुम्ही. वेगवेगळी पुस्तकं ठेवल्यामुळे त्याचा एरिया वाढलेला आहे. द एरिया ऑफ दॅट बुक्स इन्क्रीज्ड. सो व्हॉट हॅपन्स. प्रेशर एक्झर्टेड ऑन दोज बुक्स डिवायडेड. चौघांमध्ये तो प्रेशर जो त्याच्यावरती फोर्स जो होता तो डिवाईड झाला. त्यामुळे जास्त फोर्स त्याच्यावरती प्रेशर आलेला नाही आहे. त्यामुळे ती फळी सरळ दिसती आहे. बट व्हॅन दे केप्ट बुक वन ओव्हर अदर. एकावर एक अशा 4 पुस्तकं तुम्ही बघा ठेवलेत. पुस्तकं 4च आहेत, पण ती जेव्हा एकावर एक ठेवतात तेव्हा काय झालं आहे, एरिया कमी झाला आहे. आणि तो जो फोर्स आहे तो सगळा त्या छोट्या कमी एरियावरती लागल्यामुळे फोर्स जास्त, प्रेशर जास्त लागतं आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता, यू कॅन सी दॅट द प्लँक इज बेंट. ती जी फळी आहे ती काय झाली आहे, वाकलेली आपल्याला दिसते. या प्रयोगावरून आपण काय सांगू शकतो, जेवढा जास्त एरिया असेल तेवढा प्रेशर कमी लागतं, कारण ते विभाजित होतं तेवढ्या भागांमध्ये. इथे 4 पुस्तकांमध्ये विभागलं गेले. आणि जेव्हा एकावर एक पुस्तकं ठेवली तर त्याचा एरिया कमी झाला. एका पुस्तका एवढाच एरिया आहे. त्यामुळे तो जो प्रेशर आहे तो सगळा तेवढ्या पुस्तकाच्या एरियावर लागलेला आहे. आणि त्यामुळे ती प्रेशर वाढल्यामुळे ती फळी जी आहे ती बेंट झाली आहे. नाउ लुक. यूज युअर ब्रेन पॉवर. You must have seen a vegetable vendor carrying a basket on her head. She keeps a twisted piece of cloth on the head below the basket. How does it help? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डोकं चालवायचं आहे. भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणारी भाजीवाली तुम्ही सगळ्यांनीच पाहिली असेल. तिच्या डोक्यावर पाटीखाली ती कापडाची चुंबळ ठेवते. त्याचा काय उपयोग होतो, तुम्ही विचार करा. आपण जे आत्ता अभ्यास करतोय त्याच्याशी ते संबंधित आहे. म्हणजे सायन्स आहे ह्याच्यामध्ये. ओके. वी कॅनॉट स्टँड एट वन प्लेस फॉर अ लॉंग टाईम. हाऊ देन कॅन वी स्लीप ऑन अ प्लेस फॉर 8 and odd hours? आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही. आपल्याला रग लागते पायाला, पाय आपल्याला दुखायला लागतात. मग एकाच ठिकाणी 8 तास आपण झोपू कसे शकतो, किंवा जास्त वेळसुद्धा आपण झोपतो तेव्हा आपल्याला त्रास होत नाही. याचं काय कारण आहे, तर याचं पण कारण तेच आहे. व्हेन वी स्टँड द एरिया इज लेस ओनली अप टू आवर फीट. आपले फीटचे जेवढं आहे तेवढाच कमी एरिया असतो, पाया एवढाच एरिया असतो. आणि त्याच्यावरती पूर्ण आपलं वजन जे आहे त्याचं प्रेशर जो आहे तो काय होतं, त्याच्यामुळे एकाच ह्याच्यावरती सगळा प्रेशर पडतोय पायावर. बट व्हेन वी स्लीप द एरिया इन्क्रीजेस. पूर्ण बॉडीचा जो एरिया आहे तो जास्त आहे. त्यामुळे तो प्रेशर जो आहे आपल्या बॉडीच्या वजनाचं जो आहे ते काय होतं आहे, सगळ्यामध्ये डिवाईड होतं आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. नेक्स्ट. फॉर सिकिंग ऑन आईस, व्हाय आर लॉंग फ्लॅट स्के
used. बर्फावरून घसरण्यासाठी पसरट फळ्या का वापरल्या जातात? तुम्ही पाहिलं असेल सिनेमामध्ये आपण बघतो किंवा स्केटिंग करताना जेव्हा ते हे करतात तेव्हा मोठ्या मोठ्या लांब लांब अशा फळ्या असतात त्यांच्या पायाला, ते स्किप असतात ते. तर त्याचं कारण पण हेच आहे. जर ते लांब असेल तर जेवढं वजन आहे आपल्या शरीराचं त्याचं प्रेशर जे आहे ते डिवाईड होतं आणि त्यामुळे ते जे हे आहे ते खाली बर्फामध्ये रुतत नाही आणि इझिली स्केटिंग करायला घसरायला बर्फावरून सोपं जातं. समजलंय? नाव ट्राय धिस प्रेशर ऑफ लिक्विड. आता आपण द्रवाचा दाब बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी 1. टेक अ प्लास्टिक बॉटल. टेक अ 10 cm long piece of a glass tube on which a rubber balloon can be fitted. Warm up one end of the glass tube and gently push in the bottle at about 5 cm from the bottle as shown in figure. 3.6 तुम्हाला फिगर दिसतोय ना, फुगा लावलेला ग्रीन कलरचा, तो बघा. To avoid water leakage, apply molten wax on the side of the glass tube. Now fill water slowly in the bottle and see how the balloon inflates. What is observed? The pressure of water acts on the sides of the bottles as well. तर बघा, प्लास्टिकची एक बाटली घ्या. रबरी फुगा ज्याच्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा साधारण 10 सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्या. नळीचे एक टोक जरा तापून हलकेच बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर अंतरावर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल असे बसवा. आकृतीमध्ये दिसते बघा. पाणी गळू नये म्हणून नळीच्या बाजूने मेण तापून लावा, म्हणजे ते घट्ट बसेल, त्याच्यातनं गॅप राहणार नाही आणि पाणी खाली येणार नाही. आता बाटलीत थोडे थोडे पाणी भरून फुगा फुगत जातो ते पहा. यावरून काय दिसते? पाण्याचा दाब बाटलीच्या बाजूंवरही पडतो. तर या प्रयोगावरून आपल्याला समजतंय की पाण्याचा दाब जो आहे तो कशावर पडतोय? बाटलीच्या सगळ्या बाजूला पडतोय, त्याच्या बाजूंवर पण पडतो, हे आपल्याला या प्रयोगावरून समजतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज शिकवलेलं समजलंच असेल. आज आपण इथेच थांबूया.